डॉक्टर मंगेश आमले के माध्यम से नवी मुंबई वासी में देश का पहला सामाजिक ऐक्य परिषद का भव्य आयोजन किया गया। इसमें मुख्य रूप से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सर्वेसर्वा शरद पवार की खास उपस्थिति रही। इस मौके पर उनके साथ एमएलए रोहित पवार, एमएलए जितेंद्र आव्हाड, एमएलसी शशिकांत शिंदे समेत नवी मुंबई के कई नेता भी उपस्थित रहे। इस मौके पर कार्यक्रम के आयोजक डॉक्टर मंगेश आमले ने लोगों का भव्य सत्कार कर कार्यक्रम को आगे बढ़ाया। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में लोग शामिल रहे। इस दौरान शरद पवार ने लोगों को संबोधित करते हुए डॉक्टर मंगेश आमले की प्रशंसा करते हुए कहा कि जुन्नर का आदमी पक्का जुन्नरी होता है, जो काम हाथ में लेता है उसे पूरा किए बिना छोड़ता नहीं है, चाहे कितनी भी लड़ाई क्यों न लड़ना पड़े। ऐसे गुण डॉक्टर मंगेश आमले के अंदर भरा हुआ है। आज मंगेश आमले या ठिकाणी आले, कुठले असे मंगेश आमले? हे आमले जुन्नर तालुक्यातले। हा जुन्नर म्हणजे काय? एकेकाळी जुन्नर तालुक्याच्या गेल्या आठवड्यात माझा मुक्काम जुन्नर तालुक्यात होता, नारायणगाव त्या भागातही होतं। एकेकाळी हा जुन्नर म्हणजे एका दृष्टीनं शेतीच्या मध्ये काही सुधारणा नसलेला भाग, आणि म्हणून जुन्नरची आमची सगळी मंडळी मुंबईला यायची। क्रॉफर्ड मार्केटला तुम्ही गेला त्यावेळेच्या किंवा भायखळ्याच्या भाजी बाजारात गेला तर तिथे जॅकेट घातलेला, अगदी पहाटे सकाळी 4 वाजता उठून भागातून येणारं पीक किंवा भाजीपाला किंवा फळं त्याचं थांब्यात घेऊन त्याची विक्री करणारा हा आमचा जुन्नरी। त्यांना जुन्नर नाही म्हणत, त्यांना जुन्नरी म्हणतात। मंगेश आमले हे जुन्नरी आहेत, आणि हा जुन्नरी असलेला ग्रस्त काही फार सुरू नाही। पण जुन्नरीचं वैशिष्ट्य एक आहे की एखादं काम हातात घेतल्याच्या नंतर कितीही कष्ट करायला लागले आणि कितीही संकट आली तर त्याचा मात केल्याशिवाय हा जुन्नरी गप्प बसत नाही। आणि त्याचा प्रयोग आज सायबर क्राईम, आज सगळ्या दुनियामध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी मदत करणारी आणि चिंता करणारी जी आहे त्या संबंधीचं ज्ञान, त्या संबंधीचं त्याबद्दलचं आत्मसात करण्याची भूमिका आमलेंनी केली। आणि त्यामुळे सायबर क्राईम हा एक धोका समाजाच्या समोर आहे, त्याच्यातून काही मार्ग काढण्याच्याबद्दलची कामगिरी त्यांनी या ठिकाणी केली। तर भारताची 2 मोठी नुकसान होणार आहेत, ते म्हणजे एक आहे सामाजिक नुकसान आणि दुसरा आहे आर्थिक नुकसान। सामाजिक नुकसान म्हणजे आता मध्ये मी राजापूरकर साहेबांशी बोलत होतो, त्यांनी मला सांगितलं, अहो ओबीसी मराठ्याच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जात नाही, मराठा म्हणतो बौद्धाच्या दुकानात जायचं नाही। आणि हे सामाजिक जे नुकसान आहे हे पुढे चालून वाढत गेलं तर देशाचा आफ्रिका खंड व्हायचा राहणार नाही। दुसरं म्हणजे आर्थिक नुकसान। मित्रहो, कोणत्याही देशामध्ये जर सामाजिक बंडाळी असेल, वंशवाद असेल, तर तिथे कोणत्याही स्वरूपाची फॉरेन इन्व्हेस्टमेंट यायला घाबरते। त्याचबरोबर त्या देशातले जे सक्षम लोक आहेत, सजग लोक जे आहेत किंवा सुशिक्षित लोक आहेत, ते जगभरात जर प्रवास करून किंवा कामाच्या निमित्ताने जात असतील तर त्यांना तितका मान सन्मान देखील मिळत नाही। उदाहरण द्यायचं झालं तर पाकिस्तान। म्हणून सामाजिक ऐक्य सांभाळायचं, आपल्याला समानता सांभाळायची साहेब। आणि या कार्यक्रमासाठी आज आपण आला आहात, या परिषदेसाठी आपण आलेला आहात। माझी इच्छा आहे आपण हा सामाजिक ऐक्याचा आणि समानतेचा जो विषय आहे, वारसा आहे, तो आपल्या भाषणामधून आम्हा सगळ्यांना समजावून सांगावा, आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आम्हा सगळ्यांना आणि या देशाला पुढे घेऊन जावं। साहेब, आम्ही थांबणार नाहीत, आम्ही सामाजिक ऐक्य जपू हा शब्द देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आवाज टुडे ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई।